हॅलो फ्रेंड्स, हा ॲक्च्युली व्हिडिओ कालचा आहे. काल अंगारकी संकष्टी असल्यामुळं आम्ही दंडोबाला मैत्रिणी जात आहोत. बघू शकताय तुम्ही, हायवेवर आहोत आम्ही. मैत्रिणींनी माझा व्हिडिओ बनवला आहे. मस्त अशी आम्हाला मज्जा आलेली आहे. खूप खूप एन्जॉय केला आम्ही. 4 जणी होतो, दिसतच असेल तुम्हाला. आपापल्या गाड्यांवरून आम्ही जात होतो हायवेवरती. रस्ता दिसतोय तुम्हाला, ड्रायव्हिंग आमची दिसते. काल अंगारकी संकष्टी होती, त्यामुळे आम्ही अचानकच असा प्लॅन केला दंडोबाला जाण्याचा. खूप मस्त, एकदम भारी लोकेशन होतं. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकताय लाईव्ह मध्ये. छान नजारे होते, निसर्गरम्य असं वातावरण. पाऊस हलकासा यायचा आणि जायचा असं वातावरण सतत चालू होतं दिवसभरामध्ये. इथं आम्ही जाता जाता चहासाठी म्हणून थांबलो होतो हॉटेलमध्ये. एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं आम्ही थांबलो होतो. मग तिथं आम्ही चहा, कोणाला हवं असेल त्याने नाश्ता. दोघींचा उपवास होता, दोघींनी डबे आणले होते. दोघींचा उपवास हा नव्हता, असे 4 जणी आम्ही होतो ॲक्च्युली. मग चहासाठी म्हणून आम्ही एका हॉटेलवरती थांबलो होतो. जाता जाता तेवढंसं थोडं स्नॅक्ससुद्धा आम्ही घेतलं खाण्यासाठी, उपवास असल्या कारणानं. काही फोटो पण टाकलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. एवढीच आम्ही घेतलेली सेल्फी क्लिक फ्रेंड्ससोबत. खूप मस्त एन्जॉय करत गेलेलो आहोत आम्ही. खूप मजा आली आम्हाला तरी. पाहू शकता आम्ही हायवेवरती, रस्त्यांवरती खूप असे फोटोशूट केलेले आहेत, दिसतच असेल तुम्हाला. रस्त्यावरतीच आम्ही गाडी थांबवून, मस्त लोकेशन असल्यामुळे आम्हाला खूप खूप भारी वाटत होतं खरं तर. आणि फोटोसुद्धा खूप छान येत होते. बघा, वातावरणसुद्धा खूप छान दिसतंय. मस्त अशी साईडला हिरवीगार झाडी, वातावरणसुद्धा छान होतं. सगळ्यांनी आपापले सेल्फी, फोटोशूट चालूच होते जाता येता. हवा तर भरपूर होती तिकडे. इकडे आम्ही मंदिरात आलेलो आहोत, बघू शकताय तुम्ही. खूप छान दंडोबाचं मंदिर आहे. पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा हे फेमस आहे. तुम्ही सगळेजण गेलाच असाल. पाहू शकताय तुम्ही, मंदिराचं समोरचं व्हिडिओ शूट केलेला आहे मी. संकष्टी असल्यामुळे एवढीशी थोडीफार गर्दी होती, पण जास्त अशी काही नव्हती. बरेचशी कॉलेजची मुलं, फॅमिलीसुद्धा आलेली होते. खूप छान निसर्गरम्य असं वातावरण दिसत आहे तुम्हाला. बघा, हे बघा, मी तर दाखवत आहे बघा. मंदिरामध्ये गेलं खूप छान मन असं प्रसन्न होतं, असं लोकेशन आहे. बघू शकताय तुम्ही. कॉलेजच्या मुलं फोटोशूट चालू होते. पूर्ण डोंगरातून असे लिंगांचा जसा उगम झालेला आहे असं गाभारा दाखवला आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा भरपूर खेळण्याची सुद्धा सोय तिथं केलेली आहे. म्हणजे लहान मुलांना घेऊन सुद्धा आपण जाऊ शकतो. हे बघा मागचं लोकेशन, किती छान मस्त वातावरण आहे. हिरवीगार झाडी, डोंगर, मस्त एकदम ना भारी. मस्त हवा तर अशी होती ना, एअर कंडिशन सुद्धा फिकं पडेल त्याच्यासमोर अशी हवा होती. हे बघा, तिथं हट सुद्धा होत्या. हटच्या म्हणजे हटमध्ये बसून आपण बरेचसे फोटोशूट घेऊ शकतो. असे भरपूर छान छान असे लोकेशन स्पॉट आहेत तिथे. इथं बघा, मी मागचा नजारा दाखवत आहे. डोंगर, दरी, मस्त असं लोकेशन दिसतंय ना. खूप छान वातावरण होतं खरं तर. हे बघा, मागे हट सुद्धा आहे. इथे आम्ही लहान मुलांच्या झोपाळा खेळत आहोत, मैत्रीण मी. मस्त भारी मजा आली आम्हाला. लहान मुलांसारखं आम्ही सुद्धा एन्जॉय केला. विश्व हे बघावे एक रूप भावे
जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद बारे. इथं बघा आम्ही भर रस्त्यावर अशी गाडी लावून ना मस्तपैकी डान्स एन्जॉय आमचं चालू होतं. कोणीही नव्हतं त्यामुळे आम्ही फुल एन्जॉय व्हिडिओ फोटोशूट सगळं असं चालू होतं आमचं. चौघींनी खूप मस्ती मज्जा केली आम्ही. रोजचं असं आपण जीवन जगतच असतो ना, कधी तर एकदा असं मनाला फ्रेश आनंदी राहण्यासाठी असं बाहेर जावं, चांगलं असतं ते ना. रोजचं काय तेच बोरिंग जीवन असतं. असं एन्जॉय घेत जगलेलं. मित्रमैत्रिणी ॲक्च्युली माझ्या शाळेच्या फ्रेंड्स आहेत, शाळेत असतानाच्या. खूप दिवसांना मी कधी तर असं अचानकच ठरवतो आणि कुठेही फिरायला एकदम मिळून जातो, मस्त एन्जॉय करतो. त्यामुळे भारी वाटतं. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो खरं तर. ते झोपाळासुद्धा, घसरगुंडी काही सोडलं नाही आम्ही ॲक्च्युली खरं तर. नंतर आम्ही खाण्यासाठी जे काय आणलेलं होतं ते खायला बसलो. उपवासाचं कोणी डब्बा, चपाती भाजी, उपवासाचं स्नॅक सगळं खाऊन झाल्यावर परत आमची सेल्फी फोटोशूट चालू झालेला आहे. मागचं लोकेशन खरं तर खूप छान होतं, त्यामुळे फोटोसुद्धा एकदम जब्बर आलेले आहेत. वारंसुद्धा खूप जास्त असं वारं वादळ होतं. पाऊससुद्धा 4 ते 5 वेळा झालेलाच होता. आम्ही भिजत करत तसंच प्रवास केलेला आहे, त्यामुळे खूप भारी मजा वाटली आम्हाला. तर फोटो तर असे आमचे अप्रतिम आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. शाळेपासूनची आमची मैत्री ती आत्तापर्यंत आहे आणि राहणारच आहे. त्यामुळे बघा खूप छान आम्ही एकत्र आलो ना, असं मस्त एन्जॉय करतो. फोटो ह्या आठवणी आम्ही असं जपून ठेवतोय. बघू शकताय तुम्ही छान छान फोटो आम्ही शूट केलेले आहेत. नंतर आम्ही भुयारामध्ये गेलेले पण हे फोटो टाकलेले आहेत, बघू शकताय. दंडोबाच्या मंदिराच्या आतून असं भुयार काढलेलं आहे. तिथून आतमध्ये जाऊन फोटोला ॲक्च्युली अलाउड नाही आहे, तरीसुद्धा आम्ही थोडे 2-4 पिक कसे काढलेले होते. हे बाहेरचे फोटो आहेत. मस्त डोंगर, लाल डोंगर आहेत. तिथून वॉकिंगचे फोटोज दिसतच आहेत तुम्हाला. खूप छान पोजेसमध्ये आम्ही फोटो काढलेले आहेत. आम्हाला जसं येईल तसं, कसंही वेड्यासारखं खोळ्यासारखं, बघू शकताय तुम्ही. आम्हाला जसं जमेल तसं आम्ही एकही फोटो काढण्याचा चान्स सोडलेला नाही अजिबात. आणि दुसऱ्यांनाही आम्ही आमचे फोटो घेण्यासाठी रिक्वेस्ट करत होतो ॲक्च्युली. ते सुद्धा आम्हाला मदत करतच होते फोटोसाठी. पाहू शकताय खूप छान छान फोटोज, सेल्फीज घेतलेले आहेत आम्ही. नंतर येताना आम्ही खाल्ली कुल्फी, तिथूनच घेतली. तिथं बाहेर स्टॉल आहेत, दुकानं आहेत, भेळपुरी, पाणीपुरी वगैरे, आईस्क्रीम, कुल्फी. येताना मग आम्ही कुल्फी घेतली आणि परत रिटर्न येण्यासाठी आम्ही रेडी झालो होतो.